काय मग आवडल्या का आळूवड्या? मस्त. अहो मी तर कशा केल्या ते अगदी लिहूनच घेणार आहे. हिनी तर सगळ्या फस्त केल्या ना. हो ना. बघ गीता, मी म्हणत होते ना हिला नक्की आवडतील म्हणून. सकाळपासून तयारीला लागले होते सासूबाई. ही आमच्याकडे होती ना तेव्हा रोज काहीतरी पौष्टिक बनवून द्यायचे. हो हो, आणि आता हीच नाही, पण मोनिका तुला सांगते, बाळाचा विषय निघाला ना की इतक्या मस्त रंगतात ना गप्पा, विचारू नकोस. आणि अगं आईंनी तर विक्रांतच्या वेळचा पाळणा मागवलाय. घरात सगळ्यांना कामाला लावलंय. यांना, मोहनला, नानू मामांना सुद्धा. काय ना आजी, तो आमचा वंश परंपरागत पाळणा आहे, त्यामुळे तो सगळ्या नातेवाईकांकडे फिरत असतो. हा. मुद्दा हा की घरात बाळ येणार म्हणून सगळे आता खूप उत्साहात आहेत. नाही म्हणजे गप्पा, विनोद, वेगवेगळ्या कल्पनांना नुसतं उधाण आलेलं असतं. पण ही इथे म्हणून ही त्यात नसते, आणि विक्रांतला वेळ नाही म्हणून तो नसतो. तरी मी त्याला म्हटलं, बाबा रे, तू आता बाळाचा बाबा होणार आहेस, जरा वेळ दे बायकोला. नाही, आम्हालाही कळतंय तुमची भेट होत नसणार. झाली भेट? अगं बाई, कधी? विक्रांत भेटायला आले होते ना, आणि खास बोलायला सुद्धा. हो गीता, बघ अगो पठ्ठ्या आपल्याला बोलला सुद्धा नाही. हो, काहीच बोलला नाही तो. त्याचं ना पहिल्यापासून असंच आहे, सगळं मनात ठेवतो. असं भेट झाली ना ते महत्वाचं. नाही, येऊ दे त्याला, बघतेस त्याच्याकडे. अहो, कामाच्या गडबडीत विसरले असतील ते. खरंच आहे अगदी. अहो आमच्या तर नेहमी मनात येतं की आमच्या मोनाला अगदी चांगली माणसं मिळाली आहेत. बरं का मोना, सगळ्यांच्या नशिबात नसतात बरं इतकी चांगली माणसं. आजी, मग तसं पाहायला गेलं तर आम्ही पण खूप नशीबवान आहोत, कारण मोनिकामुळे तुमच्यासारखे चांगले नातेवाईक आम्हाला लाभले. तुम्हाला सांगते, डोहाळ जेवणाला हिनी बर्फी उचलल्यापासून ना सगळ्यांना एवढा आनंद झालाय. सगळ्यांना मुलगीच हवीये. मुलगीच येणार, पण त्याआधी मला सांगा, मुलीची आई कधी येणार आहे घरी? लावू का बरं? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं,
तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते? बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.